नमस्कार मैत्रिणींनो. हे बघा, आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा. किती छान दिसतोय. हात न दुखवता गाजराचा हलवा. त्याची आपण रेसिपी बघूया. आता मी घेतलेले आहेत अर्धा किलो गाजर. ते गाजर मी खिसून घेतलेले आहेत. त्याच्यावरची माती वगैरे जेवढं काही आहे तेवढं मस्त घेतलेलं आहे काढून. आता आपण या गाजराचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. छोटे छोटे तुम्ही तुमच्या पद्धतीने छोटे लहान मोठे असे करू शकतात. हे बघा, मी असे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात. हे बघा, मी आता सगळे करून घेतलेले आहेत तुकडे. एक साईजचे छान तुकडे करून घेतलेले आहेत मी ते. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात. खरंच तुम्ही एकदा करून बघा, एवढा छान टेस्टी लागतो ना हा हलवा, खूपच. आणि महत्त्वाचं म्हणजे हात न दुखता. गाजर खिसायचे म्हणल्यानंतर आपण जाऊ दे म्हणतो, नको आज करायचा हलवा, पण हा तुम्ही बघू शकता खूप छान होतो. चवीला तर अप्रतिम. आपण हे सगळं आता काढून घेऊयात मिक्सरमधून गाजर. हे बघा, मी ते छान सगळं गाजर अर्धा किलो गाजर घेतलेले सगळे मी छान तुकडे करून मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे. हे आपण एकदा हलवूया आणि आता झाकण लावून 2 मिनटं वाफ काढून घेऊया. आता 2 मिनटं झालेली आहेत. मस्त एक वाफ काढलेली आहे. चला मैत्रिणींनो, माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, आपला छान हलवा परतून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया 2 मोठे चमचे तूप. तुपाशिवाय गाजराचा हलवा नाही केलेलाच बरा, नाही का? त्याच्यामुळे तूप पाहिजेच. आणि साजूक तूप असेल तर वा. तर आता मी 2 चमचे टाकलेलं आहे तूप. आपण हे तर छानपैकी हलवून घेऊया, ते एकजीव होईल. आणि आता झाकण ठेवून 2 मिनटं परत एकदा वाफ काढू. तर आपले 2 मिनटं झालेले आहेत. आपण बघू शकतो मस्त छान वाफळलेला आहे हलवा. तुपामध्येच आपला छान हलवा परतून झालेला आहे. फक्त तुम्ही गॅसची फ्लेम कमी ठेवा. छान चविष्ट असा तुमचा हलवा होणार. आता आपण 1 वाटी साय आणि दूध घेतलेलं आहे. 1 लिटरची साय जेवढी येईल तेवढी मी सगळी साय आणि 1 वाटी दूध घेतलेलं आहे. हे आपण सगळं एकजीव करून घेऊया. मस्त एकजीव केल्यानंतर किती छान दिसत आहे ना. कलर पण एकदम परफेक्ट आलेला आहे हलव्याला. एकदम छान झालेला आहे. आता हे आपण परत झाकून 2 मिनटं ठेवूया. मी जेवढा काही राहिलेला शिजायचा बाकी हलवा आहे तेवढा शिजून जाईल. वाव, खूप मस्त सॉफ्ट झालेला आहे आता हलवा. तुम्ही बघू शकता किती छान, म्हणजे खिसल्यानंतर जसा होतो तसाच झालेला आहे. असं कोणीच म्हणणार नाही की हलवा तुम्ही खिसलेला नाही आहे. तर आपण 1 वाटी साखर घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. मला जसं आवडतं मी तितकी साखर घेतलेली आहे. आमच्याकडे गोड थोडंसं कमी खातात. हे आता माझं हलवून झालं आहे. आपण परत 2 मिनटं झाकून ठेवूयात. हे बघा, 2 मिनटं झालेले आहेत आणि आपला हलवा एकदम तयार आहे. पूर्ण साखर वगैरे सगळं आपली वितळलेली आहे. एकदम छान दिसत आहे आणि एकदम वास तर वाव, खूप मस्त. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात 1 चमच विलायची पावडर आणि आपण परत एकदा हलवून घेऊया. आता मी यात टाकणार आहे ड्रायफ्रूट्स. ड्रायफ्रूट्समध्ये मी मनुके आणि बदाम, अक्रोड घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. वाव, हे बघा किती मस्त छान झालेला आहे हलवा. आता हलवा आपला रेडी आहे. खूप मस्त असा गरम किंवा थंड दोन्हीही अप्रतिम लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. एवढा छान गाजराचा हलवा, वाव, बघूनच तोंडाला पाणी आले ना.
तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. हे बघा आपला हलवा तयार आहे.